स्टार प्रवाह चॅनल हे मराठी चॅनल मधलं सगळ्यात गाजलेलं चॅनल आहे। जेवढ्या पण दरवर्षी जेवढ्या पण गाजलेल्या मालिका येतात त्या 5 टॉप मालिकेपैकी 4 मालिका त्या स्टार प्रवाहाच्याच असतात आणि बाकीची एखादी दुसरी मालिका कलर्सची किंवा झी मराठीची असते। अशा या स्टार प्रवाहावरच्या मालिकेची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। एक काळी एक मालिका खूप गाजलेली होती आणि सलग 2 वर्षापासून ती मालिका टीआरपी रेटिंग मध्ये नंबर 2 ला असायची किंवा नंबर 3 ला असायची। मित्रांनो त्या मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट। व मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका इतकी जबरदस्त गाजलेली मालिका होती की कायम टीआरपी रेस मध्ये नंबर 2 ला किंवा 3 ला असायची आणि या मालिकेने स्वतःचं एक स्थान मराठी सिरियल्स मध्ये बनवून ठेवलं होतं। पण सध्याला जेव्हा जुनी मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधान हिने मालिका सोडली आणि नवीन मुक्ताची एंट्री झाली तेव्हापासून ही मालिका ढासळायला लागलेली आहे। तर मित्रांनो मालिका आता इतकी ढासळली आहे की याचे जे रायटर्स आहे असं वाटतं की ते पण तेजश्री प्रधान सोबत रायटर्सनी पण मालिका सोडलेली आहे। कारण की जे रायटर्स आता जी स्क्रिप्ट लिहित आहे ती स्क्रिप्ट इतकी बोरिंग आहे की लोकांच्या धडधडीत कमेंट येत आहे आणि लोक म्हणत आहे की कोणता 10वीचा लेखक बसवलेला आहे का ती मालिका लिहायला। अशा प्रकारची बोरिंग स्क्रिप्ट आणि बोरिंग स्क्लप्चर आम्हाला हे टीव्हीवर बघायला भेटत आहे, जेणे की प्रेमाची गोष्ट या मालिकेचं नाव खूप खराब होत आहे। तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट मध्ये वेगवेगळे सीन येत आहेत, वेगवेगळ्या चाली हे विलन रचत असतात असं चालू आहे। हे तर पहिल्यांदा पण चालू होतं पण आता ज्या प्रकारे ते दाखवत आहे ते प्रकार खूप विचित्र वाटत आहे आणि कोणत्याच अँगलनी एक सिरियलचं रूप त्याला भेटत नाहीये। तर मित्रांनो काही लोकांनी तर डिमांड पण केली की जेव्हापासून जुनी मुक्ता म्हणजे तेजश्री प्रधाननी मालिका सोडली तेव्हापासूनच मालिका खूप बोरिंग झाली आणि आता तर मालिका महा बोरिंग झालेली आहे। तर मित्रांनो सध्याचं जर टीआरपी रेटिंगचं जर ठरवलं तर प्रेमाची गोष्ट ही मालिका नंबर 8 ला घसरलेली आहे आणि मालिकेचा टीआरपी हा 4 वरून 1.7 वर घसरलेला आहे। 1.7 म्हणजे खूप कमी रेटिंग या मालिकेला सध्याला आपल्याला बघायला भेटत आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अशीच जरी मालिका चालू राहिली तर प्रेमाची गोष्ट ही मालिका लवकर बंद होईल की नाही, तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।